जय श्रीराम. नमस्कार. आज आपले प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा आहे अयोध्यामध्ये. त्यामुळे हा आजचा दिवस खूप ऐतिहासिक दिवस असा आहे आणि आपल्याला सर्वांनाच या दिवसाची खूप मनापासून इच्छा होती आणि आपण आतुरतेने खूप या दिवसाची वाट पाहत होतो, हे सर्वांनाच माहीत आहे. बऱ्याच दिवसापासून या ऐतिहासिक दिवसाची वाट पाहत होतो, जो आज पूर्ण झाला आहे. आपल्या जीवनात देवाचं महत्त्व काय आहे, हे काही सांगायला नको. आपण देवाकडे नेहमीच काही ना काही मागणं करत असतो आणि देव वेळोवेळी त्याची पूर्णताही पण देवाला पण आपण काहीतरी देत असतो. आज अशाच एका विषयावरती मी सी ए संदीप सुभेदार हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. तर व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर जय श्रीराम, जय प्रभू श्रीराम. आणि हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, कारण हा तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. तर अद्वैत स्वरूपात आपण देवाकडे बरंच काही घेतो आणि देवालाही बरंच काही देतो. पण इन्कम टॅक्स फक्त द्वैत समजतं, अद्वैत नाही. त्यामुळे द्वैतातली जी आपण कॉन्ट्रीब्युशन किंवा डोनेशन म्हणतो ते इन्कम टॅक्सला समजतं. त्यामुळे त्याचंच बेनिफिटही तुम्हाला इन्कम टॅक्स देतं. तर असाच एक कलम सेक्शन 80 जी इन्कम टॅक्समध्ये आहे, जो अशा प्रकारचं जी डोनेशन आहे त्याला आपल्याला डिडक्शन म्हणून मिळतं. टॅक्स वाचायचे अनेक प्रकार आहेत आणि त्यातलाच हा महत्त्वपूर्ण डिडक्शन आहे सेक्शन 80 जी. तर आपल्याला या सेक्शन 80 जीचा कसा फायदा होणार आहे हे जाणून घेऊ. आपल्या सर्वांना माहितीच आहे की या मंदिरासाठी आपण बऱ्याच लोकांनी देणगी दिलेली आहे आणि फायनान्शियल इयर 2021 पासून ही सुरुवातच आहे. त्यामुळे डिडक्शन ही 2021 पासून सर्वांना मिळत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की हे राम मंदिर एका ट्रस्टद्वारे स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे या ट्रस्टला जी देणगी मिळणार आहे ती देणगी आपल्याला डिडक्शन म्हणून इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट मिळणार आहे. तर आहे की नाही सर्वात मस्त भेट श्रीरामांकडून आपल्याला. तर या देणगीचा फायदा कोणाकोणाला होणार आहे हे जाणून घेऊया. तर जेवढे पण इंडिव्हिज्युअल्स आहेत, नॉन इंडिव्हिज्युअल्स आहेत, म्हणजेच इंडिव्हिज्युअल म्हणजे आपल्या तुमच्या आणि माझ्यासारखी माणसं, तसेच नॉन इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच पार्टनरशिप फर्म, LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ज्याला म्हणतो आपण, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, अशा कोणत्याही प्रकारची संस्था असेल ती जर ही देणगी देत असणार किंवा आपणही वैयक्तिक रूपात ही देणगी देत असू तर आपल्याला ह्याचं डिडक्शन मिळणार आहे. तर हे झालं कॅटेगरी ऑफ टॅक्स पेयर्स. आता आपण जाणून घेऊ रेसिडेंट किंवा नॉन रेसिडेंट. तर सर्वात पहिली अट अशी आहे की हे जे डोनेशन आहे ना ते फक्त रिपेअर आणि रिनोव्हेशनसाठी आहे. त्यामुळे तुम्ही खूप सावधानतेने जेव्हा पेमेंट करता तेव्हा पर्पज जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करताना हे लक्षपूर्वक सिलेक्ट करा की फक्त रिपेअर आणि रिनोव्हेशनसाठीच तुम्हाला ह्याचं बेनिफिट मिळणार आहे. दुसरी आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, अशा बरेच संस्था आहेत ज्यात तुम्ही 1,00,000 रुपये डोनेशन दिलं तर तुम्हाला 1,00,000चं 1,00,000 बेनिफिट भेटणार आहे. पण सरकारने किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काही डोनेशन्सला रेस्ट्रिक्शन दिलेलं आहे. तर सर्व डोनेशन्स 100% डिडक्शन नाही मिळत. काही डोनेशन्स असे आहेत जे 100% आहेत, काही डोनेशन असे आहेत जे 50% आहेत. त्यातही अजून एक ॲडिशनल टोटल डोनेशनला पण 10% ऑफ ॲडजस्टेड टोटल इन्कमचं एक कॅप लावलेली आहे. बरं, दुसरी अट अशी आहे की हे जे डोनेशन आहे ना ते 100% डिडक्शन तुम्हाला मिळणार नाही आहे. ओके, तर हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला वाटलंच या विषयावरती तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा की हे डोनेशन्सला तुम्हाला किती एलिजिबिलिटी आहे हे तुम्ही चेक करून घेऊ शकता आमच्याकडून, किंवा तुमचे जे CA किंवा टॅक्स कन्सल्टंट असतील नक्कीच तुम्ही त्यांना विचारू शकता. तर एक उदाहरणाने तुम्हाला मी समजवतो. जसं तुम्ही 1,00,000 रुपये डोनेशन दिलं आहे, ठीक आहे, तर 1,00,000चं 1,00,000 तुम्हाला डिडक्शन मिळणार नाही. तर 1,00,000ला 50% डिडक्शन तुम्हाला मिळणार. म्हणजेच 1,00,000चे 50,000च तुम्हाला डिडक्शन म्हणून सेक्शन 80 जीमध्ये क्लेम करता येईल. हे साधारण थोडं सोपं आहे समजायला. आता इन्कम टॅक्सने थोडंसं कॉम्प्लिकेट काय केलं ह्याच्यात की जरी तुम्हाला 50,000 डिडक्शन मिळेल पण ते तुमच्या टोटल इन्कम म्हणजे ॲडजस्टेड टोटल इन्कम असा प्रकार आहे. त्या ॲडजस्टेड टोटल इन्कमचं 10%ला कॅपिंग आहे. म्हणजेच जर समजा तुमचं टोटल इन्कम आहे 8,00,000 रुपये वार्षिक, तर त्याचे 10% म्हणजे 80,000. जर तुम्ही डोनेशन दिलं आहे 1,00,000 रुपये आणि त्याची एलिजिबिलिटी आहे 50% म्हणजेच 50,000, तर जरी तुमचं 8,00,000 टोटल इन्कम आहे तुम्हाला 80,000ची एलिजिबिलिटी आहे पण तुम्हाला 80,000 भेटणार नाही, कारण एलिजिबिलिटी फक्त 50,000ची आहे. ओके, तसंच जर तुमचं इन्कम 4,00,000 रुपये आहे, वार्षिक इन्कम 4,00,000 रुपये, ज्याचे 10% होतात 40,000 रुपये, तर तुमचं मॅक्झिमम कॅपिंग किती आहे 50,000. तर तुम्ही या केसमध्ये फक्त 40,000च क्लेम करू शकता, कारण तुमचं इन्कम जे आहे 4,00,000चं 4,00,000चे 10% म्हणजे 40,000. तर या केसेसमध्ये ज्या लोकांचं इन्कम नाही आहे तर त्या लोकांना डिडक्शनचा काही फायदा होणार नाही.
त्यांनी फक्त आपल्या मनाची इच्छा म्हणून ते डोनेशन द्यावं. तिसरी आणि महत्त्वाची अट, टॅक्स वाचवण्यासाठी बऱ्याच लोकांनी नवीन टॅक्स रिजीममध्ये ऑप्ट केलेलं आहे. म्हणजे ज्याच्यात आपल्याला टॅक्सचा रेटचा तर फायदा आहे, पण त्याच्यात जी डिडक्शन्स आहेत ते गव्हर्नमेंटने पूर्णपणे काढून घेतलेत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काढून घेतलेत. तर ह्याचा आपल्याला फायदा होणार नाही आहे. तर ज्या लोकांनी न्यू टॅक्स रिजीममधून ऑप्ट केलं आहे त्या लोकांना या ATG सेक्शनचा बेनिफिट घेता येणार नाही. तुम्ही डोनेशन नक्कीच देऊ शकता, पण त्याचा इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की इन्कम टॅक्समध्ये डोनेशन्स जे आहे ते 2,000पर्यंतच तुम्ही कॅशमध्ये देऊ शकता. जर 2,000च्या वरती जर तुम्ही डोनेट करताय तर ते मात्र चेक, DD किंवा NEFT अशाच प्रकारे तुम्ही करा. कारण कॅश डोनेशन फक्त 2,000पर्यंतच अलाउड आहे. त्याच्यावरची जी अमाऊंट आहे ती अलाउड नाही आहे. त्यामुळे हे खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा. दुसरं, काही लोक आपल्या इच्छेने डोनेशन्स काइंडमध्ये पण देतात. म्हणजेच काही जण सोनं देतात, काही जण चांदी देतात किंवा काही लोक जमीन जायदाद पण देतात आपली. तर ह्या सगळ्या गोष्टी काइंड म्हणतात. म्हणजे जी कॅश किंवा बँकेतनं न देता आपण दुसऱ्या स्वरूपात देतो. तर अशा प्रकारचे जे डोनेशन्स असतात ते एलिजिबल नाही आहेत ATGमध्ये. त्यामुळे अशा प्रकारचं डोनेशन जरी तुम्ही देता ते तुमच्या इच्छेने देता आणि त्याचा इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे. तर ह्याला काही डेडलाईन आहे का? 1 एप्रिल 20पासून ज्या वर्षी तुम्ही असं डोनेशन कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे त्या वर्षी तुम्ही इन्कम टॅक्समध्ये ह्याचं बेनिफिट घेऊ शकता. म्हणजेच फायनान्शियल इयर वाईज. जसं 1 एप्रिल 20 ते 31 मार्च 21 एक फायनान्शियल इयर आहे. यावर्षी म्हणजेच 22 जानेवारी, आजचा दिवस म्हणजे 22 जानेवारी 2024. तर आपलं जे फायनान्शियल इयर आहे ते 1 एप्रिल 2023पासून ते 31 मार्च 24पर्यंत आहे. म्हणजे 23-24 जे वर्ष आहे त्यात तुम्ही ह्याचं बेनिफिट घेऊ शकता. बरं, आजकाल झोलाच्या बऱ्याच वेबसाईट्स आलेल्या आहेत. त्यामुळे श्रीरामांच्या नावावर बऱ्याच अशा वेबसाईट्स ओपन केलेल्या आहेत की लोकांना ते स्पॅम करत आहेत, लोकांकडून निरनिराळ्या प्रकारे पैसे वसूल करत आहेत. तर प्लीज तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन हे डोनेशन करा. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे. तर डोनेशन देताना पण काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्या तुम्हाला समजण्याच्या खूप गरजेच्या आहेत. नाव, तुम्हाला आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे. दुसरा, पर्पज. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की रिपेअर्स आणि रिनोव्हेशनसाठीच जो दिलेला डोनेशन आहे हे तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. अन्य कोणत्याही प्रकारच्या डोनेशनला तुम्हाला ऑप्शन्स बरेच आहेत त्या वेबसाईटवरती, पण फक्त रिपेअर्स आणि रिनोव्हेशनसाठी जो डोनेशन तुम्ही देत आहे त्यावरच तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला डोनरचं पॅन, म्हणजे तुमचं वैयक्तिक जर तुम्ही स्वतः डोनेशन करताय तर तुमचं पॅन हे आवश्यक आहे. अमाऊंट ही तुम्हाला जी कॉन्ट्रीब्यूट करायची तुम्हाला स्पेसिफाय करायची आहे. 5वी, संपूर्ण ॲड्रेस तुमचा लिहा. आणि 6वा, तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या डोनेशन करताय तर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये एकदम व्यवस्थितरित्या सबमिट करायचे आहेत. कारण की तुमची जी पावती आहे ती खूप महत्त्वाची ठरणार आहे. ही पावती तुम्हाला ईमेलवर किंवा लगेच तुम्ही जसं पेमेंट करता तसं डाउनलोड करता येते. ईमेलवरही तुम्हाला भेटेल ती, आणि ही सफिशियंट प्रूफ आहे इन्कम टॅक्सचा बेनिफिट घेण्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आपल्यासारख्याच मित्रांना प्लीज शेअरही करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. टिल देन, खूप खूप आभार आणि कर बचतचा तुम्हाला नमस्कार.